विरार पूर्वेकडील एका खदाणीत भर दिवसा विरार विभागाच्या मंडळ अधिकाऱ्यावर हल्ला झाल्याची घटना घडली आहे। या हल्ल्यात मंडळ अधिकारी जखमी झाला असून त्यांच्या सोबत असलेल्या सहकार्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे। या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार विरार पूर्वेकडील शिरगाव गावाजवळ असलेल्या एका खदानीत विरार विभागाचे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे कारने पाहणी करण्याकरिता मंगळवारी सकाळी गेले होते। यावेळी त्यांच्या सोबत शिरगाव येथील आत्माराम पाटील हेही होते। मंगळवारी दुपारी 1:30 वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेत खदान मालक व आत्माराम पाटील यांच्यात शाब्दिक चकमक उडाली व त्याचे रूपांतर हाणामारीत झाले। या हाणामारीत वॅगनर कारच्या काचाही फोडण्यात आल्या। त्यानंतर हल्लेखोरांनी आत्माराम पाटील यास जबर मारहाण करीत त्याची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली। या मारहाणीत मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील हे देखील जखमी झाले आहेत। दरम्यान या हल्ल्याचे कारण समजले नाही। या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करीत मृतदेह ताब्यात घेतला आहे। दरम्यान या घटनेप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत। भर दिवसा कर्तव्यावर असलेल्या शासकीय अधिकाऱ्यावर विरार येथे जीवघेणा हल्ला झाल्याने अधिकारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे। खदानीमध्ये अधिकाऱ्यांवर हल्ला होऊन या हल्ल्यात एकाची हत्या झाल्याची घटना घडल्याने विरार परिसरात एकच खळबळ उडाली आहे। या घटनेनंतर बेकायदेशीर दगड व माती उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून महसूल विभाग आता काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून राहिला आहे।